नमस्कार, मी मीना गायकवाड। आज आपण या असे छोटे छोटे जे तुकडे आहे ना त्याच्यापासून खूप सुंदरशा अशा वस्तू तयार करणार आहोत। तर चला तर बघूया, वेगवेगळ्या प्रकारचे पाऊच या छोट्या छोट्या तुकड्यापासून आपण तयार केलेले आहोत। चला तर बघूया। आपली जी पहिली आयडिया आहे ती मी एक ग्रीन कपड्यापासून घेत आहे, म्हणजे हिरव्या कपड्यापासून। तर हा आपली पहिली आयडिया। तर त्याच्यामध्ये बघा, तुम्ही मेजरमेंट स्क्रीनवर बघू शकतात। तर 14 गुणिले 8 इंच असं मी हे मेजरमेंट घेतलेलं आहे, हे कापड घेतलेलं आहे। हे ना काही ब्लाउज पीसचे जे तुकडे आहे ना त्याच्यात ते उरलेले तुकडे असतात, तर त्याचं मी एक छान असे पॉकेट बनवते आणि ते तुमच्याबरोबर शेअर करते। तर बघा, मी एक कापडाला शिलाई मारून घेतलेली आहे, म्हणजे चेन अटॅच करून शिलाई मारलेली आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला इथे उलटी ठेवायची आहे, शिलाई मारायची आहे। दोन्ही साईडला चेन अशी जशी दाखवल्याप्रमाणे उलटी ठेवलेली आहे मी, आणि इथे शिलाई मारायची आहे। आणि ह्या चारही आयडियामधून तुम्हाला कोणते आयडिया जास्त आवडले, कोणता आयडिया जास्त आवडला तेच नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर मी चेन जॉईन करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर मी काय घेतलेलं आहे की आपल्याला जे आपल्याकडे बघा पिशव्या येतात बाजारातून, तर मी त्याचा वापर केलेला आहे। आणि हे माझ्याकडे वेस्ट पडलेलं होतं, तर मी याचा नॉन-वनचा वापर करत आहे। तुमच्याकडे नॉन-वन नसेल तर तुम्ही पिशव्यांचाही वापर करू शकतात। तुम्ही नॉन-वन खाली ठेवलेला आहे आणि चेन जो भाग आहे तो वरती ठेवलेला आहे आपला मेन कापडाचा, आणि त्याला शिलाई मारून घेत आहे। मी शिलाई कुठे मारते, जिथे चेन अटॅच केलेली होती ना आपण, त्याच चेनीच्या शिलाईवर मी शिलाई मारत आहे। ते हे बघा, आपण चेन शिलाई मारून झालेली आहे, त्याला आपण सरळ करून घेऊया। ते हे बघा, आपण सरळ करून घेतलेलं आहे। आणि इथे जी चेनीची जी वरची जी साईड आहे तिथे आपल्याला टॉप स्टिच मारायचं आहे। तर हे बघा, इथे व्यवस्थितपणे टॉप स्टिच मारून चारही बाजूला शिलाई मारून घ्यायची आहे। तर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, आणि या चारही पाऊचमधून तुम्हाला कोणता जास्त आवडला पाऊच तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ तुम्ही कुठे बघत आहे, कुठून बघत आहे, तर गावाचं नाव बी मेन्शन करा, म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ त्या गावापर्यंत पोहोचलेला आहे। तर हे बघा, मी चारही बाजूने शिलाई मारून घेतलेली आहे। आणि नंतर काय करते, हे जे थोडं वेस्ट जे कपडा आहे ना नॉन-वन उरलेलं, त्याला मी कट करून देत आहे। तर हे बघा, असं आपण उरलेलं जे कापड आहे त्याला थोडंसं काढून टाकायचं आहे। चेन नाही कट करायची, आपल्याला फक्त कापड कट करायचं आहे। आणि माझ्याकडे एक वेस्ट लेस होती, एक माझा ड्रेस होता, त्या ड्रेसची ही लेस उरलेली होती, मी जपून ठेवली होती, कारण की कुठे काम येईल सांगता येत नाही। तर हे बघा, तीच लेस मी इथे वापरलेली आहे, आणि लेस इथे आपण अटॅच करून घ्यायची आहे। तर हे बघा, आपण लेस जोडून घेतलेली आहे, आणि याला व्यवस्थित करून इथे आपल्याला रनर ॲड करायचा आहे। तर हे बघा, मी रनर ॲड करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे। सरळ केल्यानंतर तुम्ही बघू शकता की असं आपल्याला व्यवस्थितपणे सरळ करून घ्यायचं आहे। आता ही जी शेवटची जी बाजू आहे त्या ठिकाणी लक्ष द्या की आपल्याला फक्त अंगठ्याच्या साहाय्याने ही जी बाजू मध्ये लोटायची आहे आणि एक फोल्ड करायचं आहे। तर हे बघा, आणि इथे शिलाई मारायची आहे। तुम्ही माप घेऊन सुद्धा फोल्ड करू शकतात, पण मला ही सोपी पद्धत वाटते, अंगठ्याने फक्त फोल्ड करायची। आणि काय करायचं, आपल्याला दोन्ही साईडने शिलाई मारून घ्यायची आहे। इतका अतिशय सोपा हा पाऊच होता, मला आता खूप आवडला, त्याच्यामुळे मी तुमच्याबरोबर शेअर केला। आणि हे बघा, शिलाई मारल्यानंतर या ठिकाणी जे रफ बाजू आहे तिथे तुम्ही पायपिंग करू शकतात। तो उरलेली चेन आपण आता कट केलेली आहे, आणि इथे अशी पायपिंग करून घ्यायची आहे। आणि माझ्या चॅनलवर खूप वेगवेगळ्या प्रकारचे पाऊच, लहान मुलांसाठी पाऊच, देवीचे साड्या असे मी बनवून ठेवलेले आहे, टाकलेले आहे। तर तुम्ही नक्की बघा, तुम्हाला आवड असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा माझ्या चॅनलवर। लहान मुलांसाठी तर खूपच पाऊच मी बनवून ठेवलेले आहे, कारण की माझ्या बी घरामध्ये लहान मुलं आहे,
आणि मी माझ्या मुलांसाठी मी पाऊच बनवत असते वेगवेगळे प्रकारचे, तर तेच पाऊच मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे. तर नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सपोर्ट करायला विसरू नका. तर हे बघा आपण असं पायपिंग करून घेतलेलं आहे दोन्हीही साईडने. पायपिंग झाल्यानंतर तुम्ही याचं मेजरमेंट बघू शकतात. आणि हे बघा मी तुम्हाला ओपन करून दाखवते. छान असा हा आपला एक साध्या सिंपलचा ब्लाऊज पीसमध्ये एक लेसचा वापर करून इतके अतिशय सुंदरसा हा मेकअप बॉक्स आपला तयार झालेला आहे. तुम्ही याच्यात तुमचं मेकअपचं सामान या काही असं सामान तुम्ही ठेवू शकतात. तर बघा किती छान हा पाऊच तयार झालेला आहे. आपले जे वेस्ट जे तुकडे तुम्हाला आधी मी दाखवले होते त्याच वेस्ट तुकड्यापासून मी अतिशय सुंदरसा हा छोटासा मिनी पाऊच तयार केलेला आहे. परत बघूया दुसऱ्या आयडिया बरोबर. तर बघा ही आयडियामध्ये मी फॉर्म सीटचा वापर केलेला आहे. फॉर्म सीट कोणतं, जे आपल्या नवीन कपडे घेतो त्याच्यामध्ये जे फॉर्म सीट भेटतं त्याचा मी वापर केलेला आहे. तर मेजरमेंट स्क्रीनवर मी दाखवलेलं आहे. मी मेन कापड फॉर्म सीट आणि जुनं कपडा त्याचा वापर केलेला आहे अस्तर म्हणून. तर हे बघा असं मी मध्य करून घेतलेलं आहे त्याचा व्यवस्थितपणे. आणि या ठिकाणी असं फोल्ड करून घ्यायचं आहे. तुम्ही माप घेऊन सुद्धा मध्य काढू शकतात. मी असं फोल्डनी मध्य काढलेलं आहे आणि हा मध्याला आपण कट करायचा आहे. कट केल्यानंतर तुम्हाला त्याचं मेजरमेंट दाखवते. ते हे बघा 9 गुणिले 8 इंचाचं असं मेजरमेंट आहे आणि याचा बी आपल्याला मध्य करायचा आहे. आणि हा पॉकेट हे पाऊच बनवायचं इतकं सोपं आहे ना, कोणालाही बनवता येईल. मला हा पॉकेट खूप आवडलं होतं आणि हे पॉकेट मी माझ्यासाठी बनवलेलं आहे. तर बघा मी दोघांनीही मध्य घेतलेलं आहे. मध्य घेतल्यानंतर तर आपल्याला इथे 1.5 इंचचं आपल्याला असं माप घ्यायचं आहे. दोन्हीही याला 1.5 इंचचं माप आपण घ्यायचं आहे. ते हे बघा आपण माप घेतलेलं आहे. आणि तुमच्याकडे अशा बांगड्या असतील तर तुम्ही या बांगड्यांना अशी वेगवेगळ्या प्रकारची लेस गुंडाळून तुम्ही त्याचा वापर करू शकता. या स्टीलच्या बांगड्या असतील तर तुम्ही स्टीलचा बी वापर करू शकतात. माझ्याकडे ह्याच बांगड्या होत्या आणि या बांगड्या माझ्या हाताला छोट्या पडल्या होत्या, त्याच्यामुळे मी या बांगड्यांचा वापर केलेला आहे. तर पूर्ण ही लेस आहे, पूर्ण बांगड्याला मी जॉईन करून घेतलेलं आहे. तर हे बघा आणि त्याच्यानंतर आपल्याला सुई धाग्याच्या साहाय्याने ही जी बांगडीची लेस आहे त्याला चांगलं पक्की गाठण मारायची आहे. तर ही पक्की गाठण आपली झाल्यानंतर ही जी लेस आपण जोडलेली आहे ती निसटणार नाही आणि त्याचं फिनिशिंग बी खूप छान दिसेल. आपण हे हँडल बनवलेलं आहे बांगड्यांपासून. तर हे बघा हे 2 हँडल झालेले आहे. त्याच्यानंतर आपण मी एक हिरवा जे आपलं लाल कलरचं माझ्याकडे एक कापड होतं त्याचं मी 4.5 इंचाचं असं मी कट केलेलं आहे. म्हणजे पट्टी बनवून घेतलेली होती आणि त्या पट्टीला असं मी ठेवलेलं आहे. तर हे बघा आता मी स्किनवर दाखवल्यानुसार आपल्याला इथे शिलाई मारायची आहे. जे मेन तोंड आहे ना त्या ठिकाणी शिलाई मारायची आहे दोन्ही याला. इथे एक छोटीशी ट्रिक मी सांगणार आहे तुम्हाला. दोन्ही याला शिलाई मारल्यानंतर आता ही शिलाई आपल्याला मध्ये घालायची आहे. तर फक्त याला मध्ये लोटायचं आहे आणि अशी ही शिलाई आपली व्यवस्थित मध्ये जाते. तर हे बघा फरक दिसतो तुम्हाला. तर त्याच पद्धतीने आपल्याला तरी फक्त आपल्याला याला मध्ये लोटायचं आहे अंगठीच्या साहाय्याने आणि त्याला व्यवस्थितपणे असं करून घ्यायचं आहे. तर हे बघा किती अतिशय सोपी ही ट्रिक आहे. आणि चला तर आपण आता छान असं हे जे बंद बनवलेले होते ते आपण जोडून घेऊया. तर आपण एक असं घेतलेलं आहे आणि या ठिकाणी जे आपण माप घेतलं होतं 1.5 इंचाचं इथे आपल्याला शिलाई मारायची आहे. म्हणजे बंद जोडून आपल्याला शिलाई मारायची आहे. तर हे बघा शिलाई मारल्यानंतर व्यवस्थितपणे आपल्याला हे अटॅच करायचं आहे. आणि खूप जण बोलतात की ताई तुम्ही बॅग बनवताना दोरा कोणता घेतात. तर हे बघा मी खाली कोणत्याही रंगाचे वापरते. जे बॉबिनमध्ये मी वेगवेगळ्या रंगाचे दोरे वापरते, पण जो मेन कापड आहे त्याच कापडाचं मी दोरा घेत असते. म्हणजे आपण आता मी हिरव्या रंगाचं हे शिवते तर मी हिरव्याच रंगाचं कापड दोरा घेतलेला आहे वर. तर हे बघ इथे मी अटॅच करून घेते. तुम्ही बॉबिनमध्ये कोणताही घेऊ शकतात, पण मेन जे आहे सुरुवातीला आपण जे मेन वापरतो तो आपण मॅचिंगच घेतला पाहिजे. म्हणजे दिसायला बी छान दिसेल आणि आपली बॅग बी छान दिसेल.
तर हे बघा इथे मी चेन अटॅच करून घेतलेली आहे। तर इथे आपल्याला शिलाई मारायची आहे, टॉप टिच द्यायचं आहे, कारण की हे आपण फॉर्म सीटचा वापर करतो आणि टॉप टिचने आपली फिनिशिंग छान दिसते आणि जास्त असं चेन जेव्हा आपण ओपन करतो तेव्हा अटकत नाही। तर हे बघा इथे आपण जोडून घेतलेलं आहे। सेम त्याच पद्धतीने इथे बी आपण उलटी ठेवलेली आहे चेन, त्याला आपण शिलाई मारायची आहे, नंतर त्याला टॉप टिच करायचं आहे। तर हे बघा आणि असं व्यवस्थितपणे पकडून इथे आपल्याला टॉप टिच मारायचं आहे। हे बघा टॉप टिच झाल्यानंतर आपल्याला इथे रनर ॲड करून घ्यायचं आहे। तर मी रनर ॲड करून घेतलेला आहे। आता फक्त आपल्याला फिनिशिंग द्यायचं आहे छानपैकी। ही 3 बाजू आहे, तिन्ही बाजूला आपल्याला शिलाई मारायची आहे। आणि बघा किती सोप्या पद्धतीमध्ये ही बॅग तयार झालेली होती आणि वेस्ट कपड्यापासून आणि जे आपण नवीन कपडे घेतो फॉर्म सीट, त्या फॉर्म सीटपासून अतिशय सुंदरशी ही आपली पार्टीवेअर बॅग तयार झालेली आहे। म्हणजे आपण पार्टीला जातो, इकडे तिकडे फिरायला जातो, तर तुम्ही ही बॅग घेऊन जाऊ शकतात आणि लहान मुलींना तर अशा बॅगी खरंच खूप आवडतात। तर हे बघा आपलं झालेलं आहे। उरलेली चेन कट करून टाकते, तुम्हाला वाटलंच तर तुम्ही इथे पायपिंग बी करू शकतात। तर मी तुम्हाला बॅग ओपन करून दाखवते की आपली ही बॅग कशी दिसत आहे। तर हे बघा मी बॅगला सरळ करते। तर हे बघा सरळ झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदरशी आपली ही बॅग तयार झालेली आहे, ते छोट्या छोट्या तुकड्यांपासूनच। तर बघा किती सुंदर ही बॅग झालेली आहे आणि काही नाही घरातलंच मटेरियल होतं आपलं। तर बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये छान छान कमेंट करा, म्हणजे मी तुम्हाला रिप्लाय देऊ शकते। तर बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सपोर्ट करा। तर चला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया, म्हणजे नेक्स्ट आयडियापासून। तर हा तुकडा खूप छोटा आहे, तर या छोट्या तुकड्याला मी काय केलेलं आहे, माझ्याकडे अशा लेस होत्या, त्या लेस मी अटॅच करून घेतलेलं आहे। लेस थोड्या मोठ्या साईजच्या मी घेतलेल्या होत्या। तर हे बघा मी त्याचे सरळ आणि बाजू बघून घेते, नंतर मी काय करते ही लेस ह्या ज्या कापड आहे त्याला मी जॉईन करून घेणार आहे। तर हे बघा मी लेस जोडून घेतलेलं आहे कापडाला। तुम्ही वेगवेगळे लेस जोडून सुद्धा तयार करू शकतात। कापड तुम्ही कोणतं बी घ्या, कारण की आपण जेव्हा बॅग बनवतो ना आपल्याला बरोबर एक एक कल्पना येत चालते, म्हणजे एक एक आयडिया चालतात, कारण की आपण ज्या लेडीज आहोत खूप छान छान आयडिया आपल्या मनात असतात पण आपण त्या करते नाही। पण त्याच आयडियाचा वापर करून हा छोटासा मी पॉकेट तयार केलेला आहे। ते कापड खूप छोटं होतं म्हणून मी दोन्हीही साईडने लेस अशा जोडून घेतलेल्या आहे आणि कापडाच्या साहाय्याने मी हे दोन्ही सेम सेम करून घेते। ते हे बघा आपलं हे लेस जोडून झालेलं आहे। तर मी एक शॉपिंग बॅगचा वापर करत आहे। शॉपिंग बॅग थोडीशी कडक होती आणि मी खूप दिवसापासून ही शॉपिंग बॅगचा वापर करत होते, कारण की शॉपिंग बॅग खूप मोठी होती पण नेमकी फाटलेली होती आणि त्याचाच वापर आता या बॅगमध्ये करत आहे। तर हे बघा असं आपण व्यवस्थितपणे त्याला ठेवून घ्यायचं आहे। तर मी त्याचं मेजरमेंट घेते। तर हे बघा आपले हे दोन्हीही व्यवस्थित शॉपिंग बॅग मॅचिंग घेतलेलं आहे, म्हणजे सेम सेम माप घेतलेलं आहे। आता ही जी लेस आहे 7.5 इंचाची जी लेस मी वरती जोडलेली होती त्या ठिकाणी मी चेन अटॅच करत आहे। आपल्याला चेन उलटी ठेवायची आहे, त्याच्यानंतर शिलाई मारायची आहे। शिलाई मारल्यानंतर चेनीला सरळ करून घ्यायचं आहे आणि मग टॉप टिच मारायचं आहे। तर हे बघा मी उलटी साईड ठेवलेली आहे। खूप जणांना काय करतात सरळ ठेवतात आणि त्यांना टॉप टिच मारता येत नाही। जसं मोबाईलमध्ये स्क्रीनवर दाखवल्यानुसार तुम्ही केलं ना तर तुमचं पॉकेट परफेक्ट येईल। तर हे बघा आणि त्याच्यानंतर आपल्याला जे आपण शॉपिंग बॅग घेतलेली होती ती शॉपिंग बॅग अशी सरळ ठेवायची आहे त्याच्यावर आणि जिथं आपण चेन बसवली होती ना त्याच ठिकाणी शिलाई मारायची आहे। चेनीवर नाही मारायची, चेनीची जिथे आपण शिलाई मारली होती ना त्याच ठिकाणी। आणि त्याला सरळ करून घ्यायचं आहे। हे बघा मी सरळ करून घेते
आणि सरळ केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी टॉप स्टिच मारायचं आहे। टॉप स्टिच मारल्यानंतर पूर्ण याला आपल्याला शिलाई मारायची आहे। तर तुम्ही बघू शकतात की पूर्ण हे जे कापड आहे त्याला मी कव्हर करत आहे शिलाई मारून, म्हणजे आपले टॉप स्टिच भी होत आहे आणि पूर्ण कापडाला शिलाई मारली जाते आहे। अतिशय सोपा हा सुंदरसा हा पाऊच आहे। छोट्याशा कपड्यापासून फक्त आपण एक आयडिया लावलेली होती की त्या आयडियाला आपण लेसचा वापर केलेला आहे आणि बनवणं सोपं आहे। याच्यामध्ये नाही आपण फॉर्म सीट वापरलेला आहे आणि लाइनिंग केलेली नाही आहे आणि रनर ॲड करून घ्यायचं। रनर ॲड केल्यानंतर आपण काय करायचं की ही जी साईड आहे तुम्ही बघू शकता की आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे। तर उलटं केलेलं आहे आणि ही जी साईड आहे दोन्ही कोपऱ्यातली तिथे चेनीपासून खालीपर्यंत आपल्याला शिलाई मारायची आहे। तर हे बघा आपण मारलेले आहे। त्याच्यानंतर वेस्ट जे कपडा आहे त्याला कट करून घ्यायचं आहे। हे बघा मी आता तुम्हाला ओपन करून दाखवते, सरळ करून दाखवते। तर हा बी पाऊच खरंच खूप छान होता, मिनी पाऊच होता छोटासा। तर हे बघा याच्यात तुम्ही तुमचं असं हेडफोन काही तुम्ही ठेवू शकतात। नेक्स्ट आयडिया आहे 4 नंबरचा आयडिया। याच्यामध्ये बी खूप छोटासा कापड घेतलेला आहे, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता 10x5 इंचाचं असं एक छोटंसं कापड घेतलेलं आहे। ब्लॅक कलरची चेन घेतलेली आहे। चेन आपल्या आवडीनुसार, मी व्हिडिओ शूट करताना मला जी चेन सापडते ना मी त्याच चेनीचा वापर करते, पटकन व्हिडिओ शूट करते माझी मुलं शाळेतून यायच्या आत। तर हे बघा मी इथे चेन जॉईन केलेली आहे। तर दोन्हीही साईडने मी चेन जॉईन करून घेतलेली आहे आणि हा व्हिडिओ मी जो फर्स्ट बनवला होता हा व्हिडिओ खूप लोकांनी बघितलेला असेल, मी फक्त जॉईन करून दिलेला आहे। तर हे बघा इथे आपल्याला शिलाई मारायची आहे। याच्यामध्ये मी शॉपिंग बॅगचाच वापर केलेला आहे। तुम्ही बघू शकता की याच्यात शॉपिंग बॅगच आहे, ही कॅरी बॅग आपली जी आपण बाजारातून आणतो या कपडे घेतल्यानंतर आपल्याला दुकानदार कपडे त्याच्यात देतो त्या बॅगचा वापर केलेला आहे। तर हे बघा असं आपण तयार करून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला शिलाई मारायची आहे। आणि ही जी पॉकेट आहे मी एकूण 25 का 26 पॉकेट तयार केलेले होते। इथे दुर्गापूजन होते आमच्या बिल्डिंगमध्ये, तर त्या ताईने माझ्याकडनं या पॉकेट बनवून घेतलेले होते। तर त्याच्यातला एक व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे। तर हे बघा आपण हे मी कट करून टाकते। आणि हे बघा इतकं छान फिनिशिंग येतं ना, कारण की छोटासा तुकडा आहे। आता फक्त चेन आपल्याला इथे अटॅच करायची आहे। तर हे बघा चेन अटॅच करून घेतलेलं आहे। त्यानंतर मी तुम्हाला एक बन दाखवते। एक बन घेतलेला आहे मी, हे ना असं साधं सिंपलचं होतं माझ्याकडे, मी फक्त तुम्हाला दाखवलेलं आहे। आणि त्याला आपल्याला ही जी साईड आहे तिथे असे ठेवायचं आहे आणि शिलाई मारायची आहे। तर या ठिकाणी भी आपल्याला शिलाई मारायची आहे। तर हे बघा मी आता यांना उलटं करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, असं व्यवस्थितपणे घेऊन या ठिकाणी दोन्हीही साईडने शिलाई मारायची आहे। शिलाई मारल्यानंतर तुम्ही पाइपिंग भी करू शकतात। तर हे बघा अशा पद्धतीने आपण छोटे छोटे जे तुकडे होते उरलेले, तर त्या छोट्या छोट्या तुकड्यापासून अतिशय सुंदरसे मी पॉकेट तयार केलेले होते। तर हे बघा मी त्याच शॉपिंग बॅगचे छोटेसे तुकडे होते, तर त्याचं मी पाइपिंग म्हणून वापर करत आहे। पाइपिंग केलं ना म्हणजे त्याचे धागे निघते नाही आणि दिसायला भी छान दिसतात। तर खरं म्हटलं तर प्रत्येक बॅगीला तुम्ही पाइपिंग केलीच पाहिजे।
आणि अतिशय सोपं पॉकेट बनवणं आहे, कारण की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की पॉकेट कशी बनवायची, पाऊच कसे बनवायचे। आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक नक्की करा आणि एक छानपैकी कमेंट द्या। तुमच्या एका कमेंटने आम्हाला आनंद होतो आणि आम्ही आनंदाच्या भरामध्ये खूप छान छान व्हिडिओ बनवत असतो। तर हे बघा, तर तयार करून झालेलं आहे आपलं, हे पाइपिंग जॉईन करून झालेलं आहे दोन्ही साईडने। आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात तर ते बी कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर हे बघा, आपण दोन्ही साईडने पाइपिंग करून झालेले आहे। चला मी तुम्हाला हे पॉकेट पूर्ण व्यवस्थितपणे दाखवते सरळ करून। तर हे बघा, आपलं हे पॉकेट तयार झालेलं आहे। छोटंसं पॉकेट आहे, छोट्याशा तुकड्यापासून बनवलेलं आणि फक्त चेनीचा वापर केलेला आहे। बाकीचं मटेरियल तर घरातलंच होतं आपलं। तर हे बघा, इतकं सुंदरसं पॉकेट आपलं तयार झालेलं आहे। तुम्ही छोटे छोटे म्हणजे असे पैसे ठेवू शकतात, हेडफोन ठेवू शकतात, छोटंसं सामान ठेवू शकतात, मेडिसिन बी ठेवू शकतात। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सपोर्ट करायला विसरू नका। माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। मी मीना गायकवाड। आज आपण खूप सुंदरसं समोसा पॉकेट तयार करणार आहोत। तर तुम्ही बघू शकतात की मी एक मेन कापड घेतलेलं आहे, त्याला कॅनवा लावून घेतलेला आहे। त्याचं पूर्ण मेजरमेंट आहे ते 8.5 इंचाचं आहे। त्याच्यानंतर काय करायचं आहे की बघा, खूप जण बोलतात की ताई छोटे छोटे जे तुकडे उरतात त्याचे तुम्ही काय काय बनवता। बघा, मी माझ्या चॅनलवर सगळे छोटे छोटे तुकड्यांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे। हे जे तुकडे आहे लोक फेकून देतात, आपण याच तुकड्यापासून खूप सुंदरसे DIY तयार करू शकतो। तर बघा, मी एक शॉपिंग बॅग घेतलेली आहे, सेम जे मेन आपलं जे कापड आहे त्याचं सेम कटिंग करून घेतलेली आहे। एक चेन घेतलेली आहे, चेन उलटी ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर हे जे आपलं शॉपिंग बॅग आहे ते अशी व्यवस्थित ठेवून तिथे आपल्याला पूर्ण याला शिलाई मारायची आहे। तर हे बघा, पूर्ण याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर इथे शिलाई मारल्यानंतर याला व्यवस्थितपणे टर्न करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ही जी वरची जी बाजू आहे त्या ठिकाणी टॉप स्टिच मारायचं आहे। टॉप स्टिच मारल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की ही जी चेन आहे दुसरी साईडला व्यवस्थितपणे हे जोडून घ्यायचं आहे आणि तिथे शिलाई मारायची आहे। बघा, आपल्या चॅनलवर खूप वेगवेगळ्या प्रकारचे बॅगी, छोटे छोटे तुकड्यांपासून काय काय बनवलं जातं हे सगळं व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे। स्टोरेज बॅग, लहान मुलींसाठी जे DIY बनवतो त्याचे सगळ्यांचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे। तुम्ही नक्की विजिट करा, तुम्हाला खरंच ह्या व्हिडिओ आवडतील। आणि नंतर आपल्याला दोन्ही साईडला चेन अशी व्यवस्थितपणे ठेवून शिलाई मारायची आहे। तर हे बघा, मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे। मी आता चेन ओपन करून घेते। त्याच्यानंतर याला व्यवस्थित टर्न करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी टॉप स्टिच मारायचं आहे। बघा, टॉप स्टिच मारून झालेलं आहे। बघा, हे दोन्ही साईडचं जे आहे त्या ठिकाणी तुम्ही ही शिलाई आपलं जे उरलेलं जे कापड आहे ते कट करू शकता किंवा शिलाई मारून मग कट केलं तरी चालेल। तर मी शिलाई मारून कट करून घेत आहे। आणि आपण याच्यामध्ये फक्त एक वेस्ट कपडा, चेन आणि शॉपिंग बॅगचाच वापर केलेला आहे। दोन्ही साईडने व्यवस्थितपणे शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारल्यानंतर हे बघा, मी एक छोटीशी चेन घेतलेली आहे आणि ही चेन याच्यामध्ये ॲड करून घेत आहे। बघा, ह्या चेन आहे छोटे छोट्या, कारण की थोडा टाईम लागतो, पण बाकीच्या मोठ्या चेनी लगेच जॉईन होतात। पण या छोट्या चेनी असतात, या चेनी आपण छोटे छोटे जे पॉकेट बनवतो त्याच्यासाठी वापर केला जातो या चेनींचा आणि या डझनवर भेटत असतात। तर बघा, मी चेन जॉईन करून घेतलेला आहे आणि एक लेस घेतलेली आहे। तुम्ही तुमच्याकडे ज्या प्रकारची लेस असेल त्या प्रकारची तुम्ही घेऊ शकतात। तर मी 7.5 इंचाची अशी एक दोरी घेतलेली आहे। त्या दोरीला ही जी वरची जी बाजू आहे त्या ठिकाणी व्यवस्थितपणे ठेवून शिलाई मारायची आहे। तर बघा, तुम्ही ही जी वरची बाजू आहे चेनीचं तोंड वरती आहे, तर मी ही वरती ठेवत आहे आणि इथे आपल्याला शिलाई व्यवस्थितपणे पक्की शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे जी आपली दोरी आहे ती
चांगली पक्की होईल। खूप सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ही समोसी बॅग आहे, म्हणजे समोसा पॉकेट आहे, समोसा पाऊच म्हटलं तरी चालेल। बघा खूप प्रकारचे पाऊच मी तयार करून दाखवलेले आहे। तर या ठिकाणी शिलाई मारायची आहे आणि ही दोन बंद असे समोरासमोर आणून असे व्यवस्थितपणे इथे शिलाई मारायची आहे। शिलाई मारल्यानंतर एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि पायपिंग करून घ्यायची आहे। तर हे बघा मी पायपिंग करून घेतलेले आहे आणि अतिशय सुंदर आणि मस्त हे छोटंसं समोसा पाऊच तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका। नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा छान व्हिडिओ पाहण्यासाठी मीना जे गायकवाडवर नक्की विजिट करा। त्याच्यावर लहान मुलींसाठी खूप छान मी पाऊच तयार करून ठेवलेले आहे। सुंदरचं DIY तयार करणार आहोत। तर तुम्ही बघू शकतात की 8 गुणिले 5.5 इंचाचा असं एक कापड घेतलेलं आहे आणि मी त्याला पेपर पेस्टिंग करून घेतलेले आहे। तर बघा एक शॉपिंग बॅग घेतलेली आहे आणि त्याला पूर्ण साईडने शिलाई मारून घेणार आहे। तर बघा ही शिलाई मारलेली आहे। त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे, एक चेन घेतलेली आहे। ती चेन आहे 6 इंचाची धरली तरी चालेल, 6 इंचाची मी ही चेन घेतलेली आहे। तिला उलटे ठेवून घेतलेलं आहे आणि अशी शिलाई मारून घेतलेली आहे। शिलाई मारल्यानंतर त्याला व्यवस्थितपणे अशी पलटी मारून टॉप स्टिच केलेलं आहे। बघा असे तुकडे तुमच्याकडे असतील किंवा तुम्ही टेलरचं काम करत असाल तर भरपूर असे तुकडे उरतात, तर त्याच तुकड्याचा वापर करून खूप सुंदरसा DIY तयार करू शकतो। तर चला दुसरा जो पार्ट आहे तो व्यवस्थितपणे चेनीवर ठेवायचा आहे आणि इथे शिलाई मारायची आहे। शिलाई मारल्यानंतर त्याला व्यवस्थितपणे या ठिकाणी टॉप स्टिच द्यायचं आहे। तर बघा दोन्हीही साईड जी चेन आपण जॉईन केली होती त्या ठिकाणी एक छोटंसं रनर मी घेतलेलं आहे आणि ते रनर इथे ॲड करायचं आहे। बघा दोन्हीही भाग असे समोरासमोर घ्यायचे आहे। त्याच्यानंतर आपण इथे ही 3 नंबरची चेन आहे ती रनर ॲड करून घेणार आहोत। रनर ॲड केल्यानंतर आपल्याला याला पलटी मारून घ्यायचं आहे। तर बघा पलटी मारल्यानंतर तर याचे आपल्याला सगळे कॉर्नर काढून घ्यायचे आहे। तर मी तुम्ही वाटलं असं कट न देता इकडे पेन्सिलच्या साहाय्याने किंवा पेनाच्या साहाय्याने खुणा करू शकतात। मी छोटे कट देत आहे। तर बघा इथे आपला असा छोटासा कट आहे, तो कट असा समोरासमोर आला पाहिजे आणि नंतरून ही जी चारी कोपरे आहे चारी कोपऱ्यालाही आपल्याला कट द्यायचे आहे। तुम्ही कट देऊ शकतात किंवा पेनाच्या साहाय्याने हे कट आपल्याला समोरासमोर आणायचे आहे। थांबा मी आधी कट देऊन घेते। ही जी कट आहे ते आपल्याला चारही कोपऱ्याला असे मारायचे आहे। कट मारल्यानंतर आपल्याला जे एक्स्ट्राच आहे ते बी आपण नंतर कट करून घेऊया। बघा काय करायचं आहे, हे जे दोन्ही कट आहे ते समोरासमोर असे आले पाहिजे आणि इथे आपल्याला एक फोल्ड घडी मारायची आहे। म्हणजे असं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी शिलाई मारायची आहे। तर बघा अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि फोल्ड झाल्यानंतर व्यवस्थितपणे याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर थांबा मी इथे अटकून ठेवते म्हणजे फलटी नाही होणार आणि दुसरी साईड सोपी पडते मग फोल्ड करण्यासाठी। तर बघा झालेले आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे शिलाई मारायची आहे। तर बघा इथे शिलाई मारून झालेली आहे। परत त्याच पद्धतीने फोल्ड व्यवस्थितपणे असं पकडून घ्यायचं आहे आणि व्यवस्थितपणे असं हे करून दोन्हीही साईडनं व्यवस्थित असे दाबून द्यायचं आहे आणि नंतरून आपल्याला काय करायचं आहे की जी वरची जी साईड आहे तिला चांगली शिलाई मारायची आहे। शिलाई मारल्यानंतर जे साईडचं जे आहे ते तुम्ही कट करून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला पायपिंग करायची असेल तर तुम्ही पायपिंगही करू शकतात। तर मी थोडीशी एक्स्ट्रा चेन शिलाई मारते म्हणजे पक्की शिलाई होऊन जाईल। तर बघा दोन्हीही साईडने शिलाई मारून झालेली आहे आणि आता मी तुम्हाला हे छोटंसं जे पॉकेट आहे एक छोट्याशा वेश तुकड्यापासून आपण तयार केलेलं आहे। तर बघा किती सुंदर आहे। तुम्ही जसे तुमच्याकडे बघा घरगुती काही कपडे असेल या काही असेल शॉपिंग बॅग असेल तुम्ही त्याचाही वापर करू शकतात आणि किंवा टेलरचं काम करत असाल तर टेलरच्या कामामध्ये खूप असे तुकडे उरलेले जातात, तर त्या तुकड्यांचा वापर करून एक छोटंसं मिनी पॉकेट तयार करू शकतात। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा
आणि जास्तीत जास्त मैत्रिणीबरोबर शेअर करा. आणि असाच व्हिडिओ पाहण्यासाठी मीना गायकवाडला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बघा, खूप सुंदरसा तुकडापासून आपण एक छोटंसं मिनी पॉकेट तयार केलेलं आहे. मिनी पाऊच म्हटलं तरी चालेल. तर बघा, काही न करता, नाही कटिंग करता, फक्त आपण फोल्ड केलेलं आहे. फोल्ड करून ही सुंदरसं पॉकेट आपलं तयार झालेलं आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.